वाडा येथे शासकीय वाळू केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। नवीन वाळू धोरणामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारांना आळा बसून सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध होणार असून वाळू तस्करी संपवण्यासाठी व जनसामान्यांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवे वाळू धोरण उपयुक्त ठरत असून सदर धोरण अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असून त्या अनुषंगाने मार्गदर्शन सूचना लवकरच अंमलात येईल असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील ताकतवाडा येथे शासकीय वाळू विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। मूर्तिजापूर तालुक्यातील ताकतवाडा येथे शासकीय वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश भोंगळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अभिजित कुंभार, तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी आमदार हरीश भोंगळे, शासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तर शहरातील बांधकामांमध्ये क्रॅश बँडचा वापर वाढवण्यासाठी भर देणार असल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले। यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा तालुक्याचे तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर, विनू वारे, कमलाकर गावंडे, सचिन खरटतडकर, अमित नागवाल, गोपाल शर्मा, कोमल ताडे, निलेश हांडे सह मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते। ताकवाडा येथील आता नवीन हा रेती डेपो सुरू होतोय आणि मला हरीश भाऊंचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की त्यांनी विशेष करून त्यात पुढाकार घेतला आणि राज्य सरकारच्या धोरणाला जे पाठबळ दिलेलं आहे त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। खरं सरकारने हे धोरण जे आणलेलं आहे या वाळू व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रचंड माफियानी आच्छाद मांडला होता, सरकारचं काही नुकसान झालं त्याची आम्हाला चिंता नाही आहे। याच्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन त्या ठिकाणी आपल्याला चांगलं करता आलं आणि आज सर्व स्तरावर त्याचं आता स्वागत होत आहे। लोकांना शंका होती 600 रुपयाला वाळ मिळेल का नाही, इतर आपण घरकुलाच्या लाभार्थ्यांना, सरकारी कामातल्या लोकांना आपण तर मोफत द्यायचा निर्णय केला। आपण आता नवीन धोरण या वाळू धोरणामध्ये आलेल्या ज्या सुधारणा आहेत याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आम्हाला वर्षभरामध्ये आढळल्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.